नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपले स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातील गजापूरपैकी बौद्धवाडी इथला पोहण्यासाठी गेलेला 13 वर्षीय संघपाल श्रीधर कांबळे हा शाळकरी मुलगा पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता। आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध मोहीम राबवून शनिवारी सकाळी 10 वाजता संघपालचा मृतदेह शोधून काढला। या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे। संघपाल कांबळे हा विद्यार्थी शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यावर आपल्या मित्रांसोबत गावानजीकच्या तलावात आंघोळीला गेला होता। सध्या पावसामुळे बंधारा तलाव पाण्याने काठोकाठ भरलाय। संघपाल यांना पाण्यात उडी मारली, मात्र तो पाण्यातून वरच आला नाही। त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला। ही बातमी गावात आणि बौद्धवाडीत समजताच संघपालच्या आईवडिलांसह नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली। मात्र गावकऱ्यांनी पाण्यात उतरून संघपालचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध लागला नाही। आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या टीमने संघपालचा मृतदेह शोधून काढला। मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। शाहूवाडी तालुक्यातील गजापूरपैकी शिंपीपेठ इथं बिबट्यानं गायीला फरफटत नेऊन तिचा फडशा पाडला। शुक्रवारी मध्यरात्रीच्या या घटनेनं गजापूर, मुसलमानवाडी, दिवाणबाग, साईनाथ पेठ तसंच विशाळगड परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गजापूरपैकी शिंपीपेठ इथल्या रोहिणी चंद्रकांत बारटक्के यांची गाय घराशेजारीच असणाऱ्या गोठ्यात बांधली होती। रात्रीच्या सुमाराला एका बिबट्यानं गायीवर हल्ला करून तिला सुमारे 30 फूट फरफटत नेऊन विशाळगड रस्त्यालगत फडशा पाडला। दुभत्या गायीवर बिबट्यानं हल्ला चढवून तिचा फडशा पाडल्यानं बारटक्के कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। त्यांची परिस्थिती बेताची असल्यानं नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। यापूर्वी गजापूरपैकी वाणीपेठ, मुसलमानवाडी, दिवाणबाग, बौद्धवाडी, हप्पेवाडी या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत। आता बिबट्या भर वस्तीत घुसू लागल्याचं चित्र आहे। यापूर्वी हप्पेवाडी इथल्या दिनेश अर्जुन हप्पे यांची गाय आणि दिवाणबाग इथल्या दत्ताराम राबाडे यांचं रेडकूही ठार केलं होतं। वनक्षेत्रपाल सुषमा जाधव, वनपाल नितीन नलवडे, वनरक्षक एनडी नलवडे, हंगामी वनमजूर श्रीधर कांबळे, महादेव कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला। गारगोटीमधील गुलमोहर कॉलनीतील एका घरात पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या 8 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 6 मोटरसायकल, 6 मोबाईल आणि 14,000 रुपये रोकड असा सुमारे 6,67,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी 8 जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गारगोटीतील गुलमोहर कॉलनी परिसरातील एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती भुदरगडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री सापळा रचून बुलेट, पल्सर आणि स्प्लेंडर अशा वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे 4,70,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकल आणि 1,83,000 रुपये किमतीचे 6 अँड्रॉइड मोबाईल तसंच 14,000 रुपयाची रोकड असा सुमारे 6,67,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या प्रकरणी प्रथमेश चव्हाण, अभिजित पाटील, हिंदुराव चव्हाण, आदित्य चौगुले, निलेश कांबळे, कृष्णा यादव, शेखर देवळे हे गारगोटीचे तर नंदकुमार आगलावे या शिळवलीच्या नागरिकासह एकूण 8 जणांना भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत असलेल्या जवानांना बहिणीकडून राखी बांधून घेणं शक्य होत नाही। त्यामुळे सीमेवरील सर्व जवानांना बहिणीच्या मायेचा ओलावा मिळावा यासाठी चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग केंद्र शाळेतील चिमुकल्यांनी स्वतः 151 राख्या बनवल्या। दिल्लीमधील सैनिक कॅम्पमार्फत सीमेवरील जवानांना या राख्या पाठवण्यात आल्या। भारतीय संस्कृतीत नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सणाचा औचित्य साधून रक्षाबंधन सण घरोघरी पार पडतो। बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपलं प्रेम व्यक्त करते। मात्र देशरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मायेचा ओलावा मिळत नाही। या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील महिला वर्ग बहिणीप्रमाणे त्यांच्यावर माया करतो हे दर्शवण्यासाठी चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग इथल्या केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः 151 राख्या बनवल्या आणि त्या राख्या दिल्लीसाठी रवाना केल्या। शाळेच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करण्यात येत आहे। या उपक्रमाला मुख्याध्यापक एमडी नाईक, अध्यापिका कविता पाटील, सुभद्रा पाटील, सुधा पाटील, राम कांबळे, विश्वनाथ पाटील, अनिल शिवणगेकर यांचं मार्गदर्शन लाभलंय।
अनेक वर्षापासून वारंवार मागणी करूनही कणेरी इथल्या घराच्या दारात असणारी आणि संपूर्ण गावाला वीज पुरवठा करणारी विद्युत डीपी बदललेली नाही। त्यामुळे त्या घरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। पन्हाळा तालुक्यातील कणेरी इथल्या युवराज केरबा पाटील यांच्या राहत्या घराच्या दारातच विद्युत डीपी आहे। या डीपीतून संपूर्ण गावाला वीज पुरवठा केला जातो। मात्र प्रचंड विद्युत व्होल्टेजचा डीपी पाटील कुटुंबियांसाठी धोकादायक बनलाय। याबाबत महावितरणच्या कोतोली कार्यालयाला कळवूनही आणि ग्रामपंचायतीनं लेखी पत्र देऊनही महावितरणनं तो डीपी हलवलेला नाही। या डीपीमुळे पाटील यांच्या घरातील लोकांना बाहेर पडणं मुश्किल झालंय। वीज प्रवाह सुरू असताना डीपीमधून मोठा आवाज येतो। दरवाजे नसलेला हा डीपी रस्त्यालगत खुल्या अवस्थेत असल्यानं या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांकडून डीपीला स्पर्श होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महावितरण कंपनीनं डीपीची जागा बदलावी अशी मागणी माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील यांनी केली आहे। गेली 2-3 वर्षे MSCBला कळवून पण डीपी खराब झालाय। डीपी घराच्या शेजारी आहे। घराच्या शेजारी लोकांनी त्यासनी त्रास होतोय। डीपीला दरवाजे नाहीत आणि डीपीचा आवाज पण जास्त आणि डीपी रोडच्या कडेला असल्यामुळे शाळेच्या मुलांना जाता येताना त्याच रस्त्याने जायला लागते आणि शाळेच्या मुलांनी त्याचा धोका आहे। आणि ह्या डीपीवर लोड जास्त असल्यामुळे दुसऱ्या डीपीची पण मागणी 2 वर्ष झाली केली आहे। त्याकडे MSCBनं दुर्लक्ष केले आणि हे डीपी शिफ्टिंगची पण आता 2 वर्ष आहे, ते पण काय त्यांनी हालचाल केलेली नाही। जागा त्यांनी त्यासने आम्ही शिफ्टिंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। चांद्रयान 3चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यानं इचलकरंजीतील DKT या तंत्रशिक्षण संस्थेच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी तिरंगी फुगे आकाशात सोडून फटाक्यांच्या आतषबाजी साखर वाटण्यात आली। या आनंद उत्सवात 3,500 DKTN सहभागी झाले होते। देशाचा भावी अभियंता हा समाजसेवेबरोबरच देशसेवा करण्यास सज्ज राहावा या उद्देशानं DKTच्या प्रांगणात चांद्रयान 3च्या आनंद उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चांद्रयानाची प्रतिकृती भारत माता यांचं पूजन करण्यात आलं। तिरंगी फुगे आकाशात सोडून फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा देत साखर वाटण्यात आली। या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर LS आडमुठे यांनी महाविद्यालयातील अवकाश संशोधन विषयक सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं, तर मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी सर्व भारतीयांच्या वतीनं आनंद व्यक्त केला। कार्यक्रमात राष्ट्रगीताबरोबरच देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारावून गेलं होतं। या सोहळ्यात सुमारे 3,500 DKTN सहभागी झाले होते। देशाचा भावी अभियंता हा समाजसेवेबरोबरच देशसेवा करण्यास सज्ज राहावा या उद्देशानं DKTच्या प्रांगणात चांद्रयान 3च्या आनंद उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चांद्रयानाची प्रतिकृती भारत माता यांचं पूजन करण्यात आलं। तिरंगी फुगे आकाशात सोडून फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा देत साखर वाटण्यात आली। या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर LS आडमुठे यांनी महाविद्यालयातील अवकाश संशोधन विषयक सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं, तर मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी सर्व भारतीयांच्या वतीनं आनंद व्यक्त केला। कार्यक्रमात राष्ट्रगीताबरोबरच देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारावून गेलं होतं। या सोहळ्यात सुमारे 3,500 DKTN सहभागी झाले होते। याबरोबरच 7:12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7:12चं बातमीपत्र। हिरा मोती मिठाई वाले विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची ही फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, म्हैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही, एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाई वाले, पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 54 90 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क
7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निजश्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो, आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं 2022 साली घेतलेल्या संयुक्त परीक्षेत कुरुंदवाडच्या नेहा रवींद्र शिंदे हिनं राज्यात 6वा क्रमांक पटकावलाय. तिची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर नेहावर कुरुंदवाड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कुरुंदवाडमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र शिंदे यांची कन्या नेहा शिंदे हिनं राज्य विक्रीकर निरीक्षक परीक्षेत खुल्या गटातून राज्यात मुलींमध्ये 6वा क्रमांक मिळवलाय. घरात वैद्यकीय सेवेची परंपरा असताना नेहानं प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला. नेहाचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुरुंदवाडमध्ये झालंय, तर पदवीचं शिक्षण सांगलीमधील विलिंग्डन महाविद्यालयात झालंय. उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे इथं काही काळ वास्तव्य केलं. मात्र कोरोनामध्ये झालेल्या लॉकडाऊनच्या काळात ती कुरुंदवाडमध्ये परतली. त्यानंतर घरीच अभ्यास करत नेहानं स्पर्धा परीक्षेचं आव्हान पूर्ण केलंय. आई वडिलांच्या प्रेरणेमुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याचं नेहानं सांगितलं. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना 7 ते 12 वयापर्यंत वेगवेगळ्या विद्यांचं प्रशिक्षण दिलं. या शिकवणीमुळेच पराक्रमी आणि धर्मनिरपेक्ष राजा म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांची जगभर ख्याती आहे, असं मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर IH पठाण यांनी व्यक्त केलं. कोतोली माळवाडी इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. इतिहास अभ्यासक डॉक्टर IH पठाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर JK पवार यांनी करिअरबाबत माहिती दिली, तर डॉक्टर अजय चौगुले आणि सागर वरपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांवर लहान वयातच संस्कार केले. त्यामुळे वयाच्या 12व्या वर्षीच विविध शास्त्रांचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं होतं. आपल्या संघटन कौशल्याच्या आधारे त्यांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून सैन्य निर्माण केलं. प्रत्येक मोहिमेवेळी त्याचा सखोल अभ्यास करून त्या मोहिमेचं नियोजन ते करत होते. त्यामुळेच स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खान, शाहिस्ते खान यांसारख्या संकटातून ते सुखरूपपणे बाहेर पडले होते. वेषांतर करून त्यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली.
त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता होती. ते अश्वप्रेमी होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यामुळेच त्यांनी एकापेक्षा एक पराक्रम केले. त्यामुळं शिवचरित्र आपल्याला सतत प्रेरणादायी ठरलंय, असं डॉक्टर IH पठाण यांनी नमूद केलं. यावेळी प्राध्यापक GT पाटील, शिवाजीराव पाटील, प्रकाश पाटील, प्राचार्य डॉक्टर VP पाटील, डॉक्टर BN रावण, डॉक्टर उषा पवार, शहाजी कुदळे, युवराज पाटील यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावं आणि विविध प्रकारच्या भाज्यांची, फळांची ओळख व्हावी या उद्देशानं इचलकरंजीतील गंगामाई विद्या मंदिरतर्फे आठवडी बाजार भरवण्यात आला. या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मुलांनी फळभाज्यांसह गृहोपयोगी वस्तू विक्रीला ठेवल्या होत्या. विशेष म्हणजे बदलत्या काळाची गरज ओळखून ऑनलाईन भाजी खरेदी विक्रीची ही सोय करण्यात आली होती. इचलकरंजीतील गंगामाई विद्या मंदिरतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. वार्षिक उपक्रमांतर्गत मुलांना खरेदी विक्री व्यवहार तसंच फळभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशानं आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळेच्या प्रांगणात झालेल्या बाजारामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, गृहोपयोगी वस्तू, ज्वेलरी, कडधान्य यासह विविध खाद्यपदार्थ, कापडी पिशव्या, पूजेचं साहित्य, राख्या अशा विविध वस्तू मुलांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या बाजारात ब्रोकोली, रेड कॅबेज, लेमन ग्रास, बेबी कॉर्न अशा नवीन भाज्याही होत्या. या बाजारात मुलांनी पालकांसोबत खरेदीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे बदलत्या काळाची गरज ओळखून ऑनलाईन भाजी खरेदी विक्रीची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शाळेच्या सचिव आर्या चांदेकर, मुख्याध्यापिका संध्या सोनवणे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अजितकुमार बिरणगे यांच्यासह विविध शाळेतील शिक्षकांनी या बाजाराला भेट देऊन मुलांचं कौतुक केलंय. बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगी इथल्या श्रीहरी काका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाच्या वतीनं गोकुळ अष्टमी निमित्त विविध उपक्रम होणार आहेत. 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या उत्सवामध्ये 6 सप्टेंबरला आंतरराज्य संगीत भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 11,000 रुपये बक्षीस आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती मठाचे डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगी इथल्या पुरातन श्रीहरी काका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत गोकुळ अष्टमी उत्सव आयोजित करण्यात आलाय. या अंतर्गत 6 सप्टेंबरला आंतरराज्य संगीत भजन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 11,000 रुपये रोख बक्षीस आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर उर्वरित विजेत्यांना 7,000, 5,000, 3,000 अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. भजन स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणासाठी 18 मिनिटं वेळ असेल. या वेळेत किमान 2 अभंग आणि 1 गवळण सादर करावी लागेल. या रचना संतरचितच म्हणजे गाथामधील असाव्यात. सादरीकरण अभंग रचना मराठी आणि कानडी भाषेत असावेत. इच्छुक संघांनी 31 ऑगस्टपर्यंत आपली नावं श्रीहरी मंदिर हत्तरगी इथं नोंदवायची आहेत. या स्पर्धेत कर्नाटकसह महाराष्ट्रातील भजनी मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन पीठाधीश डॉक्टर आनंद उर्फ नरसिंह गोसावी यांनी केलंय. उत्सव काळात सकाळी भजन स्पर्धा तर रात्री सांगलीच्या स्वर्धा पटवर्धन यांचं नारदीय कीर्तन होणार आहे. 7 सप्टेंबरला प्रवचन, भजन यासह सायंकाळी गायक अजित कडकडे यांची भक्ती संगीताची मैफिल होणार आहे. या दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील माण गावातून निघालेली आनंद दिंडी हत्तरगीमध्ये येणार आहे. 8 सप्टेंबर रोजी गोपाळकाला आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. सांगवडे इथल्या जैन मंदिरात मुकुट सप्तमी आणि भगवान पार्श्वनाथ निर्वाण दिनानिमित्त सम्मेद शिखरजी विधान हजारो श्रावकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालं. यानिमित्त सम्मेद शिखरजीची भव्य आणि देखणी मनमोहक प्रतिकृती श्रावकांचं आकर्षण ठरली आहे. करवी तालुक्यातील सांगवडे इथल्या श्री पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये मुकुट सप्तमी आणि भगवान पार्श्वनाथ निर्वाण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमात इंद्र, इंद्रायणी आणि सौधर्म इंद्र होण्याचा मान शीतल पाटील यांना, तर निर्वाण लाडू चढवण्याचा मान अनिल पाटील यांना, तसंच रत्नवृष्टी करण्याचा मान राजेश भाई, तर अग्निकुमार देव बनण्याचा मान वृषभ कोकिळे यांना मिळाला. भगवान पार्श्वनाथ मंदिराचे मानकरी अभिनंदन पाटील, चंद्रप्रभू मंदिराचे मानकरी प्रदीप पाटील आणि जलमंदिराचे मानकरी सारिका पाटील ठरले.
कार्यक्रमात धैर्यश्री माताजी यांनी सम्मेद शिखरजीमध्ये जेवढे तीर्थंकर आणि मुनी मोक्षाला गेले त्यांची माहिती सांगून आपल्या सुमधुर वाणीनं साध्या आणि सोप्या भाषेत सम्मेद शिखरजीच्या प्रत्येक टोकाचं महत्त्व विशद केलं. आचार्य श्री 108 पद्मनंदीजी महाराज यांनी आशीर्वचन करताना रत्नवृष्टी आणि अग्निकुमार देवाची महती सांगितली. कार्यक्रमात आचार्यश्रीच्या संघातील श्री 108 तात्पर्य नंदीजी महाराज, आर्यिका पवनश्री माताजी, पवित्रश्री माताजी, धैर्यश्री माताजी, विजयश्री माताजी, व्याख्यश्री माताजी, वार्तकश्री माताजी, कुंदनश्री माताजी यांचं सानिध्य लाभलं. या कार्यक्रमाचा सांगवडे आणि परिसरातील हजारो श्रावक श्राविकांनी लाभ घेतला. 30 ऑगस्टपर्यंत श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीची प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंगावर शहारे उभे करणाऱ्या चित्तथरारक अडथळ्यांची 4x4 जीप ऑफ रोड स्पर्धा करवीरवासियांनी अनुभवली. आमशी गणेशवाडी परिसरात झालेल्या या स्पर्धेत महेंद्र जीप डिझेल प्रकारात सुभाष उतरेकर यांनी तर मारुती जिप्सी पेट्रोल प्रकारात सर्जेराव कवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. करवीर तालुक्यातील आमशी गणेशवाडी नरगेवाडी इथं 4x4 जीप ऑफ रोड स्पर्धा पार पडल्या. सातेरी महादेव डोंगर परिसरात झालेल्या या स्पर्धेमध्ये मुंबई, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, विजापूर, गुलबर्गा, बेळगाव, गोवा इथल्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. अनेक वर्षापासून या स्पर्धा आपल्या भागात घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. यंदा स्पर्धेचं 4थं वर्ष आहे. ग्रामीण भागातील लोकांना या स्पर्धा पाहता याव्यात म्हणून या स्पर्धेचं सातेरी डोंगर रांगांच्या पायथ्याशी आयोजन केल्याचं आमशीचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी सांगितलं. या स्पर्धेचा प्रारंभ कुंभी कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. मारुती जिप्सी, महिंद्रा जीप, फॉर्स गुरखा, टोयोटा फॉर्च्युनर अशा कंपनींच्या 4चाकी वाहनांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सातेरी डोंगरातील चिखल, दगड, झाडझुडपं, वेडीवाकडी वळणं, उंचवटा, उतारा, लहान मोठे खड्डे, खोल पाणी अशा विविध ठिकाणावरून अत्यंत सरसरित्या वाहनं चालवत सहभागी स्पर्धकांनी आपलं कौशल्य दाखवून दिलं. या स्पर्धा 10 प्रकारामध्ये झाल्या. या स्पर्धेत महेंद्रा जीप डिझेल प्रकारात सुभाष उतरेकर प्रथम तर सिरिल डिमेलो यानं द्वितीय क्रमांक पटकावला. मारुती जिप्सी पेट्रोल गटात सर्जेराव कवडे यानं प्रथम क्रमांक आणि निलेश झेंडे यानं द्वितीय क्रमांक मिळवला. यावेळी प्रकाश पाटील, ऋषिकेश सुतार, शशिकांत पाटील, महेश संगपाळ, रुपेश भोसले, दिग्विजय लोळगे, तुषार इनामदार, रोहित भाडळे, संग्राम चव्हाण, रणजित खोपडे, कुणाल धुमाळ, राहुल सावंत, मुजीब शेख, साईश संगपाळ उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.